नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। बेळगावात काळा दिवस पाळण्यासाठी जाणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर रोखलं। कर्नाटकच्या दडपशाहीचा कार्यकर्त्यांनी केला निषेध। ऊस दरावर तोडगा निघाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही। 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवू, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा। लाचविरोधी जनजागृती सप्ताहातच लाचलुचपतची कारवाई। हुपरीतील मटका अड्ड्यावर केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी 70,000ची लाच घेणारा पंटर जाळ्यात, तर पंटर करवी लाचेची मागणी करणारा हुपरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संदेश शेटे पसार। जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची धग कायम। वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक जयशिवराय किसान संघटनेनं वाठारजवळ रोखली, तर शिरोळातही स्वाभिमानी आणि आंदोलन अंकुशनं कर्नाटकातून ऊस घेऊन येणारी वाहनं पाठवली परत। आणि अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याची झालेली अटक म्हणजे शाहू नगरी आणि इथल्या लाल मातीला लागलेलं गालबोट। हिंद केसरी दीनानाथ सिंह यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। सविस्तर बातम्यांमध्ये आपलं स्वागत। कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस सीमा भागातील मराठी भाषिक काळा दिवस म्हणून पाळतात। कर्नाटकात वास्तव्यास असणाऱ्या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हे कर्नाटकात निघाले होते। मात्र त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी रोखून धरल्यानं तणाव निर्माण झाला। यावेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली। यावेळी महामार्गावरच ठिय्या मारून त्यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला। दरम्यान सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशील माने यांनाही कर्नाटक प्रशासनानं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर अडवलं। आज 1 नोव्हेंबर हा दिवस कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस आहे। कर्नाटकातील मराठी बांधव हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात। यानिमित्त बेळगावमधील मराठा मंदिर इथं मराठी बांधवांनी मेळावा आयोजित केला होता। मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासह या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्ते आज सकाळी बेळगावच्या दिशेने रवाना झाले। शिवसैनिक कर्नाटकात जाऊ नयेत यासाठी कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करत होते। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कोगनोळी नाक्यावर आल्यानंतर पोलिसांनी पवार, देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांना अडवलं। यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानं तणावपूर्ण वातावरण बनलं होतं। दरम्यान उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीमा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखून धरलं। यावेळी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं। यावेळी माध्यमांशी बोलताना विजय देवणे यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला। महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा आवाज दाबला जाणार नाही। कर्नाटक जेवढी दडपशाही करेल तेवढा लढा तीव्र होणार असल्याचं देवणे यांनी सांगितलं। यावेळी सीमेवर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता। आंदोलनामुळे महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत 1 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी ही वाहतूक पूर्ववत केली। दरम्यान सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशील माने हे सुद्धा आज बेळगावकडे निघाले होते। मात्र कर्नाटक प्रशासनानं त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर अडवलं। यावर खासदार माने यांनी आक्षेप घेत त्यांनी महामार्गावरच ठिय्या मारला। यावेळी त्यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला। तसंच त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंग दाखल करणार असल्याचं सांगितलं। ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही। 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। ऊस दरासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक शासकीय विश्रामगृहावर आज आयोजित करण्यात आली। संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येऊन 3400 ते 3450 पर्यंत पहिली उचल देत आहेत। ही उचल आम्हाला मान्य नसल्याचं सांगितलं। ऊस परिषदेत केलेल्या 3751 रुपयांबाबत तोडगा नाही झाला तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला। राज्य सरकारनं साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा होती। मात्र राज्य सरकार आणि कारखानदार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी FRP जाहीर केली आहे, मात्र हे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 3 नोव्हेंबरला कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय। जर या बैठकीत ऊस दराचा तोडगा निघाला नाही तर 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। बुधवारी मुख्यमंत्री कोल्हापूर येणार आहे, त्या मुख्यमंत्र्याला येऊन द्यायचं काही ठरवावं लागेल आपल्याला। हे जर आपल्याला वाऱ्यावर सोडणार असतील तर मुख्यमंत्र्याचं काहीतरी स्वागत करायला पाहिजे की उसाचा बुडका घेऊन, म्हणजे भेट द्यायला पाहिजे ना उसाचा बुडका। उसाचा बुडका भेट द्यायला पाहिजे नको, त्याशिवाय कोल्हापूरच्या उसाची गुढी मुख्यमंत्र्याला कशी करणार? रिकव्हरी जास्त आहे कमी आहे खाऊनच बघणार ना ते, रिकव्हरी चोरायला खरं बातमी येत नाही बाई। वाड्यासकडे दिले, त्यामुळं आज आपण इशारा देऊया कलेक्टरला, सोमवारी कसल्याही परिस्थितीत कलेक्टरनं बैठक घेऊन काय असेल ते बघावं, नाही तर कायदा सुव्यवस्थित। कारण मला अशी बातमी आता आली की त्या पोंगवरच्या पियानं ते आपलं शेरशाळचा मंडपच काढायला लागला। तिथं पोलीस स्टेशनच्या पासून 100 मीटरवर मटका चालतोय त्या गुरुद्वारच्या, तिथे दिसलं नाही प्यायला, आणि बेकायदेशीर मंडप कुठं दिसला? शेरशाळचा दिसला याला। गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळवलेत। यावर्षी सुद्धा साखर, इथेनॉल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळतोय। हंगामाच्या सुरुवातीला कारखानदारांनी गुंडांच्या करवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। त्याचबरोबर 7 नोव्हेंबरला करवीर तालुक्यातील निगवेमधून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे। यावर हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। इतिहासात अशा पद्धतीनं कुणीही वागलं नव्हतं। हा प्रकार म्हणजे शाहू नगरी आणि इथल्या लाल मातीला लागलेलं गालबोट आहे अशी खंत व्यक्त करत यापुढे असं कुणीही वागू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे। या प्रकरणात सिकंदरसह 4 अटक करण्यात आली आहे। सिकंदरचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप पंजाब पोलिसांच्या वतीनं करण्यात आलाय। राजस्थानमधल्या पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। या प्रकरणी खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणामुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। मूळचा सोलापूरचा असणारा सिकंदर शेख हा कोल्हापूरमधील गंगावेश तालमीचा पैलवान होता। इथं सराव करूनच त्यानं 2024मध्ये महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला होता। त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्रानं त्याचं कौतुक करत डोक्यावर घेतलं होतं। अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता। मात्र या प्रकरणानंतर रातोरात सर्व काही धुळीला मिळाले। मागील 1 ते 1.5 वर्ष तो पंजाबमध्ये वास्तव्याला होता। यावर हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी कडक शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे। सिकंदरला मिळालेलं यश सांभाळता आलं नाही। शाहू नगरी आणि लाल मातीला हे अपेक्षित नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। गरीब घराण्याचा पैलवान कुठेतरी तिचे दोस्त म्हणे त्याला 50 म्हैसी मिळाले, 50 बुलेट आहे, मोठे मोठे थार गाड्या आहेत 10-20,
ती ही सगळी श्रीमंत असणार तर ते रावणासारखा दुरुस्त करून ठेवायला पाहिजे होतं. रावणाचा घडा भरायला फार दिवस लागले, लय मोठा घडा होता. ह्याचा घडा बारका होता पण तशी भरला. एवढा मोठी संपत्ती तुमच्याकडे तुम्हाला मिळाली होती, शानदार जीवन जगायला पाहिजे होता. शामराच्या नगरीला आबरू जतन होईल, इज्जत आबरू जाऊ नये असं तरी वागायला पाहिजे होता. हे वागणं हा शामराच्या नगरीला कोणालाही आवडणार नाही बाबा. हे वागणं बरोबर नाही. आणि खास करून माझ्या तालमीच्या गंगावेस तालमीच्या श्री शाहूजय गंगावेस तालीम, शाहू महाराजांनी त्याच्या पायाभरणा केलाय. ही शाहू महाराजची जागा आहे. या शाहू महाराजच्या या लाल मातीच्या ह्या कुस्तीला, या तालमीला गारबोट लागायला नको. अनेकांशी तो वाईट वागल्याचं सांगत त्याचा पापाचा घडा लहान होता म्हणून तो लगेच भरला अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या धर्माच्या मुलींचं मुसलमान करून त्याचं लग्न करायचं आणि फार सोपं आहे म्हणे तुझे तलाक द्या, 3दा म्हणायचं सोडून द्यायचं. त्या मुलींची बद्दू आहे ना. जसा आशीर्वाद लागतो तसा बद्दू. गंगावेश तालमीला खूप मोठा इतिहास आहे. आजवरच्या इतिहासात असं कुणीही वागलं नाही. राजर्षी शाहू महाराजांची पुण्याई त्या काळात उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचली होती. म्हणून आपण उत्तर प्रदेश सोडून कोल्हापुरात आलो. इथल्या लोकांनी आणि लाल मातीनं भरभरून दिलं. त्यामुळं मी इथंच स्थायिक झालो. अशा नगरीचं पावित्र्य जपलं पाहिजे. यापुढं कुणीही असं वागू नये आणि असं कुणी वागत असेल तर त्यांना कोल्हापूरमध्ये थारा देऊ नये अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. की कोल्हापूरची आबरू आज कुठेतरी तुम्ही फासावर लोंबकळत ठेवलं, हे बरं नाही. आणि इथून पुढे एकाही पैलवानने असं वागू नये. अवघ्या 2 महिन्यावर हिंदकेसरी स्पर्धा आली आहे. याचा प्रमुख दावेदार म्हणून सिकंदरला ओळखलं जात होतं. आता मात्र तो या स्पर्धेला मुकणार असल्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाचा पंजाब पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान सिकंदर शेखच्या कुटुंबियांनी मात्र त्याच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावत त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हटलंय. याचा पोलीस अधिक तपास करतील आणि खरं काय ते पुढं येईलच. मात्र कुस्तीचं माहेरघर, कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या या पवित्र नगरीची आजवरची परंपरा ही सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखीच आहे. याच मातीत तयार झालेल्या पैलवानानं अशा पद्धतीनं वागणं योग्य नव्हतं. या पवित्र भूमीला गालबोट लागावं असं यापुढं कुणीही वागू नये इतकीच सर्वांची माफक अपेक्षा आहे. हातकणंगले तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मनपाडळीतील अतुल जाधव पाटील याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश R.V. आदोने यांनी 12 वर्ष सक्त मजुरी आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट अमृता पाटोळे यांनी काम पाहिलं. हातकणंगले तालुक्यात पीडित अल्पवयीन मुलगी ही तिची आई मयत झाल्यानं तिच्या आजीकडे राहत होती. या पीडितेच्या शेजारी राहणारा आरोपी अतुल जाधव यानं पीडित मुलीच्या असहाय्यतेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन सन 2014 ते 2015 या वर्षभरात 5 ते 6 वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ऑगस्ट 2015मध्ये पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीनं आरोपी अतुल संपतराव जाधव पाटील याच्या विरोधात पेठवडगाव पोलिसात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपी अतुल जाधव पाटील याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. आज जिल्हा सत्र न्यायाधीश R.V. आदोने यांनी साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या मनपाडळे इथल्या अतुल जाधव पाटील याला 12 वर्ष सक्त मजुरी आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन पीडिता ही हातकणंगले तालुक्यातील असून तिची आई मयत झाल्याने व वडील व्यसनाधीन असल्याने तिला संगोपनाकरिता तिच्या आजीने आणले होते. आरोपी हा तिच्या आजीचे घरासमोर राहणारा आहे. अल्पवयीन पीडितेची आजी ही आजारपणामुळे उपचाराकरता दवाखान्यामध्ये दाखल असताना आरोपीने ती एकटी असल्याचा फायदा घेऊन व अज्ञान व असहाय्य असल्याचा फायदा घेऊन तिला धमकावून तिच्यावर 5 ते 6 वेळा जबरी संभोग केला व त्यातून ती गरोदर राहिली. तिच्या बाल अवस्थेत ती माता आरोपीच्या या कृत्यामुळे ती माता झाली. आरोपीवर सदर कृत्यामुळे IPC अंतर्गत 307 व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सदरच्या गुन्ह्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश 1
माननीय आरवी आदोने साहेब यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे आरोपीचा गुन्हा साबित करण्याकरता एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य म्हणून व सरकार पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून माननीय न्यायालयाने आरोपीस 12 वर्ष सक्त मजुरीशी व 15,000 दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे. या खटल्यात पेठवडगाव पोलीस ठाण्यातील तत्कालीन पैरवी अधिकारी मिलिंद टेळी आणि विशाल पाटील यांची मोलाची मदत लाभली. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ओबीसी बहुजन आघाडीला निवडणूक आयोगानं नुकतीच राजकीय पक्षाची मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती मुंबईत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ओबीसी परिषदेत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच जागांवर ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील ओबीसींनी यापूर्वी कधीही मतपेटीची लढाई लढलेली नाही. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय न्याय संविधानिक हक्कावर इतरांनी गदा आणली आहे. आपल्या भावी पिढ्यांच्या संविधानिक न्याय हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राजकीय लढाई म्हणून ओबीसी बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा मुंबईत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ओबीसी परिषदेत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. या ओबीसी बहुजन आघाडीला निवडणूक आयोगानं नुकतीच राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. या पक्षाच्या नोंदणीकामी कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसी जनमोर्चाचे नेते दिगंबर लोहार आणि एकनाथ कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच जागांवर ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार असल्याचं यावेळी प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केलं. या ओबीसी परिषदेला महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, लक्ष्मण दावणकर, रमेश पिसे, भारत लोकरे, सुरेश कोरडे, अनिल लोहार, डॉक्टर सुशांत कोळेकर, प्रमिला साळी, पांडुरंग मेरगळ आदींसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो ओबीसी नेते उपस्थित होते. वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक आज जयशिवराय किसान संघटनेनं वाठारजवळ रोखून धरली. मागील हंगामातील ऊसाचा हिशेब द्यावा आणि चालू हंगामातील ऊस दर जाहीर करूनच कारखाना सुरू करावा अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. ऊस दराच्या प्रश्नावरून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. काही कारखान्याची ऊस वाहतूक विविध संघटनांनी रोखून धरल्याच्या घटना घडल्यात. मागील हंगामातील ऊसाचा हिशेब कायद्यानुसार देणं बंधनकारक असताना काही कारखान्यांनी तो दिलेला नाही. तसंच शुगरकेन ॲक्ट 1966 नुसार हंगाम सुरू करण्यापूर्वी वर्तमानपत्रातून ऊस दर किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचाही कायदा आहे. मात्र या कायद्याचं उल्लंघन करून वारणा कारखान्यानं गळीत हंगाम सुरू केल्याचा आरोप जयशिवराय किसान संघटनेनं केलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक वाठारजवळ रोखून धरली. ऊस वाहतूक रोखल्यानंतर कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी यावर्षीचा गळीत हंगामाचा ऊस दर जाहीर करून आणि पाठीमागचा हिशेब देऊनच साखर कारखाना चालू करावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. वारणा कारखान्यानं काळं परवाना नसताना ऊस तोडी चालू केलेली आहे. वास्तविक स्थानिकच्या 2 वर्तमानपत्रातून शुगरकेन ॲक्ट 1966 नुसार एफआर किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचा कायदा आहे. याशिवाय मागील हंगामातील म्हणजे 24-25च्या हंगामातील हिशोब देऊन यातील नफा अरेशेपनुसार शेतकऱ्यांना देणे सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही कारखाने हा नियम पाळलेला नाही आणि साखर आयुक्तांनीही त्यांना कारखाना गाळप परवाना दिलेला नाही. असं असताना कारखाने का सुरू झाले यासाठी आज आम्ही इथं शेतकऱ्यांची वाहनं अडवलेले आहेत. पहिल्या ह्याच्यात आम्ही त्यांना समज देत आहोत. कारखान्यानं रीतसर कायद्याचं पालन करावं, पहिला हप्ता जाहीर करावा, मागील हंगामातील किती पैसे आमचं देणं लागतं ते जाहीर करून द्यावं आणि मगच कारखाना सुरू करावा. अन्यथा आम्ही सर्व ऊसतोडी रोखून धरणार हा आम्ही आज इशारा देतो. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, स्वाभिमानी शेतमजूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, गब्बर पाटील, शिवाजी आंबेकर, सागर माळी, पांडुरंग इंगळे, तानाजी तेली, बबन माने, विजय पाटील, माणिक पाटील, नामदेव पाटील, कृष्णात पाटील, नानासो इंगळे, उत्तम पाटील, रमेश गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते. शिरोळमधील आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवारी रात्री कारखाना समर्थकांनी धक्काबुक्की केली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज संतप्त शेतकऱ्यांनी शिरोळ शहर बंदची हाक दिली होती.
या बंदला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिरोळ इथल्या छत्रपती शिवाजी चौकात शुक्रवारी आंदोलन अंकुश संघटनेनं दत्त कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली होती. यावेळी आंदोलक आणि कारखाना समर्थक यांच्यात वादावादी झाली होती. यात संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांना धक्काबुक्की झाल्यानं त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीनं आज शिरोळ बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नेहमी गजबजलेले रस्ते ओस पडले होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात संघटनेचे कार्यकर्ते एकवटले. यावेळी संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, माजी आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सौरभ राजू शेट्टी, बंटी देसाई, राकेश जगदाळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चुडमुंगे यांनी ऊस दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी आमदार उल्हास पाटील यांनी चुडमुंगे यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करत या आंदोलनात सहभागी होऊन घामाचे दाम घेऊया असं सांगितलं. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर प्रश्नी आंदोलन तीव्र होऊ लागले. आज आंदोलन अंकुश तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एकत्र येत कर्नाटकातून दत्त साखर कारखान्याकडे ऊस घेऊन येणारी वाहनं अडवून ती परत पाठवली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाला स्वाभिमानी संघटनेनं प्रति टन 3751 तर आंदोलन अंकुश संघटनेनं 4000 रुपये दराची मागणी केली आहे. मात्र कारखानदारांनी प्रति टन 3400 रुपये दर जाहीर करून ऊस तोडीला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुश संघटना आक्रमक झाले असून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलंय. दरम्यान शुक्रवारी धनाजी चुडमुंगे यांना झालेली मारहाण आणि आज पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात कारखानदारांनी ऊस वाहतूक करण्याचा केलेला प्रयत्न याला विरोध करण्यासाठी दोन्ही संघटना आज केपीटी चौकाजवळ एकत्र आल्या. यावेळी कर्नाटकातून शिरोळच्या दत्त साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू होती. ऊसानं भरलेली ही वाहनं पोलीस बंदोबस्तात आल्याचं संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ही वाहनं अडवली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं. संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं ऊस वाहतूक करणारी वाहनं केपीटी चौकातून माघारी फिरली. कर्नाटक आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीत ऊसाची वाहनं मोठ्या संख्येनं थांबली आहेत. मात्र संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे ऊस वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. हुपरी इथल्या मटका अड्ड्यावर केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी 70,000ची लाच घेणारा पंटर रणजित बिरांजे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलाय. तर पंटर करवी लाचेची मागणी करणारा पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. लाच विरोधी जनजागृती सप्ताहातच ही कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हुपरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संदेश शेटे यानं अन्य 2 अंमलदारांसह गुरुवारी हुपरी इथल्या एका मटका अड्ड्यावर छापा टाकला होता. याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यानं जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीकडे 1.5 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी दिवसभरात तडजोडीअंती 70,000 रुपये पंटर रणजित बिरांजे याच्याकडे देण्याचं ठरलं. याबाबत तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून सापळा लावण्यात आला. हुपरी पोलीस ठाण्याकडे पंटरगिरी करणारा बिरांजे यानं तक्रारदारास पट्टण कोडोली इथं घरी लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शनिवारी दुपारी सापळा रचून 70,000ची लाचेची रक्कम स्वीकारताना बिरांजे याला रंगेहात पकडलं. तर पंटर करवी लाचेची मागणी करणारा पोलीस संदेश शेटे हा साप्ताहिक सुट्टीवर असल्यामुळं मिळून आला नसून त्याचा शोध सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचविरोधी जनजागृती सप्ताह सुरू असतानाच ही कारवाई झाल्यानं खळबळ उडाली आहे. दीपोत्सवाच्या सणाची सांगता करणारा तुलसी विवाह सोहळा उद्या सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील बाजारपेठा पूजेच्या साहित्यानं सजल्या होत्या. पूजा साहित्यासह अन्य साहित्य खरेदीसाठी लोकांची बाजारपेठेत गर्दी दिसत होती. दिवाळीच्या सणाची सांगता तुलसी विवाह सोहळ्यानं होते.
उद्या रविवारी सर्वत्र तुलसी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तुलसी विवाह सोहळ्यासाठी लागणारं पूजेचं साहित्य तसंच अन्य साहित्यानं बाजारपेठ सजली आहे. झेंडूची फुलं, ऊस यासह पणत्या, रांगोळ्यांचे स्टॉल्स बाजारपेठेत लागलेत. अनेक ठिकाणी तुलसी वृंदावन रंगरंगोटीचं काम सुरू होतं. आज दिवसभर तुलसी विवाह सोहळ्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांची बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली. अंबाबाई मंदिर परिसर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, राजारामपुरी जनता बाजार चौक आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरात पूजा साहित्याचे स्टॉल्स मोठ्या संख्येनं लागल्याचं पाहायला मिळालं. या बातमीसह पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आंध्र प्रदेशातील कासीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू. ऑपरेशन सिंदूरमुळे विविध आघाड्यांवरील युद्धासाठी भारताची क्षमता सिद्ध झाली, कर्नल सोफिया कुरेशी. मुंबईत मविया मनसेच्या आयोगाविरोधातील सत्याच्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद, उद्धव राज, शरद पवारांसह सुप्रिया सुळेंची उपस्थिती. आजचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा, आमदार अमोल मिटकरींचा हल्लाबोल. पुण्यातील कोंढव्यात गँग वॉर, गणेश काळेची गोळ्या झाडून हत्या. आणखी 2 दिवस वाट पाहू, आशिया चषक मुंबईतील मुख्यालयात पोहोचला नाही तर ICCच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करणार, BCCIचा इशारा. कोल्हापूरच्या श्रेया पाटील या तरुणीनं केवळ 12 तास आणि 4 मिनिटात तब्बल 652 किलोमीटरचं अंतर दुचाकीवरून पार करत विक्रम केलाय. पाटील हिच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. कोल्हापुरातील श्रेया पाटील या छत्रपती संभाजीनगर इथं नोकरी करतात. त्यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथून 13 ऑक्टोबरला पहाटे 4:32 दुचाकीवरून प्रवास सुरू केला. 652 किलोमीटर अंतर पूर्ण करून पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात रात्री 8:15 त्यांचा प्रवास पूर्ण झाला. पावसासह अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. विघ्नेश्वर, लेण्याद्री, गिरिजात्मक, भीमाशंकर, खेड, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, मोरगावचा मयुरेश्वर, जेजुरीचा खंडोबा, महाडचा वरदविनायक आणि पालीच्या बल्लाळेश्वर असा 15 तास 48 मिनिटं कालावधी लागला. या राईडमध्ये त्यांनी अष्टविनायक, 2 ज्योतिर्लिंग आणि खंडोबाला प्रदक्षिणा घातली. या राईडसाठी श्रेया यांना शंतनू येवले, रायडर सन्मेश वोरा यांच्यासह कुटुंबियांचंही मार्गदर्शन लाभलं. कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमध्ये शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय लॉन टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. साळोखे नगरातील DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजनं या स्पर्धेचं आयोजन केलंय. कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय लॉन टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेचं आयोजन साळोखेनगरमधील DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीनं करण्यात आलंय. स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर DY पाटील नॉलेज सिटीचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने आणि कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश माने यांच्या हस्ते करण्यात आलं. स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील 18 महाविद्यालयांमधून एकूण 32 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. स्पर्धेचे संयोजक कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर प्राध्यापक सचिन पाटील यांनी केले. यावेळी शिवाजी विद्यापीठ निवड समितीचे डॉक्टर किरण पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील, बोर्ड ऑफ स्पोर्ट्सचे सदस्य डॉक्टर विकास जाधव, प्राध्यापक हर्षद पाचोरे आणि क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं राजारामपुरी इथं साप्ताहिक शिवचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली 28 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या या पारायण सोहळ्याची सांगता 3 नोव्हेंबरला होणार आहे. घरोघरी संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी 28 ऑक्टोबरपासून राजारामपुरी इथल्या खरे मंगल कार्यालयात शिवचरित्र पारायणाचं आयोजन करण्यात आलंय.
या ठिकाणी दररोज सकाळी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून आणि शिवछत्रपतींचा जय जयकार करून या शिवचरित्र पारायण सोहळ्याला प्रारंभ होतोय। या पारायण सोहळ्याची शुक्रवारी 3 नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे। या पारायण सोहळ्याला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी उपस्थिती लावत सर्वांशी संवाद साधला। कोल्हापूर शहरातील सर्व शिवशंभू भक्तांनी या पारायणामध्ये दररोज सहभागी व्हावं असं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत करण्यात आलंय। या पारायण सोहळ्यात शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. विठ्ठलराव पाटील, जिल्हा कार्यवाह सुरेशराव यादव, शहर कार्यवाह आशिष लोखंडे, तुषार खाडे, नितीन काळे, आशिष पाटील, गणेश जाधव, अनिकेत डवरी, आदित्य चौगले, गोवर्धन समगे, ओंकार सोनटक्के, आदित्य जासूद, अनिश यादव, अवधूत चौगले, साहिल सावंत, संदीप गुरव, जीवन चौगले आदी सहभागी झालेत। तुम्ही सुद्धा एक सैनिक आहात। समाजाच्या आरोग्याचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे। आपल्याच कुटुंबातील व्यक्ती समोर रुग्ण म्हणून आहे असं समजून त्यांची मनोभावे सेवा करा असं आवाहन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स बेंगलोरच्या नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्या डॉक्टर B.V. कथ्थेयानी यांनी केलंय। त्या D.Y. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या। या कार्यक्रमाला D.Y. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती। D.Y. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड DYP इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनची 20व्या BSc नर्सिंग बॅच आणि 24व्या GNM नर्सिंग बॅचच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संत गजानन महाराज, आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स बेंगलोरच्या नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर B.V. कथ्थेयानी यांची प्रमुख उपस्थिती होती। उपप्राचार्या प्राध्यापिका मनीषा बिजापूरकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कॉलेजनं आजवर केलेल्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला। सहाय्यक प्राध्यापिका चंद्रला पाटोळे यांनी जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याची ओळख करून देत लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी सोहळ्याचं महत्त्व विशद केलं। यानंतर लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी सोहळा पार पडला। प्राचार्या डॉक्टर उमाराणी जे यांच्यासह विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेची शपथ घेतली। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राचार्या डॉक्टर B.V. कथ्थेयानी यांनी आज घेण्यात येणारी शपथ हे फक्त शब्द नाहीत तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याच्या जाणीवेचा कानमंत्र असल्याचं सांगितलं। त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आवाहन केलं। आरोग्य सेवेमध्ये कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता, स्वतःची पर्वा न करता निस्वार्थी भावनेनं सेवा देण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे। तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणची संस्कृती आणि भाषा आत्मसात करा, जेणेकरून रुग्णाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचता येईल। तुम्ही सुद्धा एक सैनिक आहात। समाजाच्या आरोग्याचं रक्षण करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे। आपल्याच कुटुंबातील व्यक्तीसमोर रुग्ण म्हणून आहे असं समजून त्याची मनोभावे सेवा करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। त्याचबरोबर ग्राहक कायद्यामुळं अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं आपली सेवा बजावा। काही तास मोबाईलपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा असे महत्त्वाचे सल्ले त्यांनी विद्यार्थ्यांना दिले। अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांनी जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याचा दाखला देत विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं। या क्षेत्राची आणि D.Y. पाटील शिक्षण संस्थेची निवड केल्यानं तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे असा विश्वास डॉक्टर शर्मा यांनी व्यक्त केला। सध्याचं युग हे स्किल बेस्ड करिअरचं असल्यामुळं नर्सिंगमध्ये चांगल्या संधी असून विद्यार्थ्यांना कुशल बनवण्यासाठी कॉलेजमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं कुलगुरूंनी सांगितलं। यावेळी रजिस्ट्रार डॉक्टर विश्वनाथ भोसले, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर उमाराणी जे, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्यासह D.Y. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड D.Y. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचे प्राध्यापक, इतर स्टाफ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। त्रिभाषा धोरण समितीसमोर कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे अभिप्राय नोंदवलेत। हे सर्व अभिप्राय एकत्रित करून शासनाला सादर करण्यात येणार असल्याचं त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी सांगितलं।
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर त्रिभाषा धोरण समिती गठीत करण्यात आली आहे. या अनुषंगानं समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील विविध घटकातील नागरिकांनी सहभाग घेत मोठ्या संख्येनं आपले अभिप्राय प्रत्यक्ष तसंच मतावलीमार्फत नोंदवलेले सर्व अभिप्राय एकत्रित करून शासनाला सादर करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष डॉक्टर जाधव यांनी सांगितलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी कोणत्याही भाषेतून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं व्यक्त होता, सादरीकरण आणि संभाषण करता यावं यासाठी त्यांना योग्य भाषाज्ञान दिलं पाहिजे. शिक्षकांनी या माध्यमातूनच त्या भाषा शिकवल्या पाहिजेत. आत्तापर्यंत 2 वेळा 1948 आणि 2020 साली देशात शैक्षणिक धोरण लागू झालं. पूर्वीपासूनच त्रिभाषा सूत्र अस्तित्वात होतं. यात कुठंही कोणतीही भाषा अनिवार्य करण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र 3 भाषा विद्यार्थी दशेत आत्मसात कराव्यात असं धोरणात नमूद आहे. अलीकडं पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. मात्र तो निर्णय मागं घेऊन या अनुषंगानं अभ्यास करण्यासाठी त्रिभाषा धोरण समिती नेमण्यात आल्याचं डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केलं. समितीबरोबर जिल्ह्यातील सामान्य नागरिक, भाषातज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित शासकीय तसंच अशासकीय खाजगी संस्था यांचे अध्यक्ष, सदस्य, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी इत्यादींनी संवाद साधला. यावेळी उपस्थितांनी मराठी भाषा पहिलीपासून राहील तसंच इंग्रजी भाषा पण असावी, हिंदी कोणत्या वर्षापासून असावी, संगणकीय भाषेचा समावेश कधी करावा, भाषा किती आणि कोणत्या वर्षापासून शिकवण्यात याव्यात यासह इतर भाषाविषयक अभिप्राय नोंदवलेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिक्षण उपसंचालक संजय डोरलीकर, शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्ण सावंत, प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बेळगावात काळा दिवस पाळण्यासाठी जाणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर रोखलं. कर्नाटकच्या दडपशाहीचा कार्यकर्त्यांनी केला निषेध. ऊस दरावर तोडगा निघाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही. 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवू, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा. लाचविरोधी जनजागृती सप्ताहातच लाचलुचपतची कारवाई. हुपरीतील मटका अड्ड्यावर केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी 70,000ची लाच घेणारा पंटर जाळ्यात, तर पंटर करवी लाचेची मागणी करणारा हुपरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संदेश शेटे पसार. जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची धग कायम. वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक जयशिवराय किसान संघटनेनं वाठारजवळ रोखली, तर शिरोळातही स्वाभिमानी आणि आंदोलन अंकुशनं कर्नाटकातून ऊस घेऊन येणारी वाहनं पाठवली परत. आणि अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याची झालेली अटक म्हणजे शाहू नगरी आणि इथल्या लाल मातीला लागलेलं गालबोट. हिंद केसरी दीनानाथ सिंह यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.